झालं. हं. तर मंडळी सगळ्यांना जय शिवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ह्या जे सल्ला शक्ती चिन्ह दिसत आहे आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती आणि त्याच्याच बाजूने हे गोटूल गोटूलबद्दल माहिती जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये. तर पहिला आपण पाहू गोटूलची रचना कशी काय, त्यानंतर पाहू सल्ला शक्ती चिन्हाबद्दलची माहिती आणि नंतर मग पाहू गोटूलची माहिती. तर चला गोटूलकडे जाऊ पहिले. हे आहे आमच्या गावातील गोटूल. याच्यावर टाकून आहे पड्याचं टाकलेलं आहे आणि आजूबाजूने लावलेले आहे कळे. तर या आज जाऊ आपण. आजच्या बाजूने इथे केलेली अशी टोकदार रचना इथे पाहू शकता तुम्ही. त्या बाजूने लावलेले हे येडी आणि त्याच्यावर ठेवलेली आहे पड्यार आणि अशी वरत केलेली आहे टोकदार रचना तुम्ही पाहू शकता या समोर. आणि अशी टोकदार रचना केलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊया गोटूल बद्दलची माहिती. तर गोटूलची स्थापना पहांदी पारिक उपारलिंगो यांनी केली होती. गोटूल या शब्दामध्ये गो या शब्दाचा अर्थ गोंगो म्हणजे शिक्षण असा होतो आणि टूल या शब्दाचा अर्थ ठाणा किंवा स्थान असा होतो. म्हणजेच गोटूल या शब्दाचा पूर्ण अर्थ शिक्षणाचे स्थान असा होतो. तर गोटूलमध्ये सगळे सगळेजण एकत्र येऊन आपल्या संस्कृतीबद्दल, समाजाबद्दल, आपल्या भाषेबद्दल शिक्षण घेत होते. तसेच या गोटूलमध्ये गावातील समस्या सोडवणे आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रत्येक गोष्टीचा निर्णय या गोटूलमध्ये घेतला जात होता. बहुधा सल्ला शक्ती या चिन्हाबद्दलची माहिती. तर हे आमच्या गावातील सल्ला शक्तीचे चिन्ह. सल्ला शक्ती किंवा म्हणू शकता सल्ला गांगरा म्हणजेच पुरुष आणि स्त्री, पितृशक्ती आणि मातृशक्ती. वैज्ञानिक भाषेत सांगायचे झाले तर धन आणि ऋण, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर हा संबंध या चिन्हाशी कसा काय ते आपण पाहूया. या चिन्हामध्ये हा जो त्रिशूलाकार भाग आहे तो शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक शक्तीला दर्शवते. आणि त्याच्याच वरचा जो हा भाग आहे तो आहे सल्ला म्हणजेच पुरुष, पितृशक्ती. आणि त्याच्या वरचा जो हा निळावाला भाग आहे तो आहे गांगरा म्हणजे स्त्री, मातृशक्तीला दर्शवते. आणि याला ऋणसुद्धा म्हटले जाते. आणि त्याच्यावरचा जो हा लालवाला भाग आहे दीपकवाला, जेव्हा सल्ला आणि गांगरा म्हणजेच पितृशक्ती आणि मातृशक्ती, धन आणि ऋण यांची मिलन होऊन जेव्हा एक नवीन जीव तयार होते त्याला हा लालवाला भाग दर्शवतो. अशा प्रकारे चिन्ह या पूर्ण नेचरला दर्शवते. तर आता सध्या पावसाळा चालू असल्यामुळे इथचे जे तोडण्यात आलेले झाडं खूप वाढले होते या ठिकाणचे. आणि हा आहे सतरंगी झेंडा ज्यामध्ये आहे 7 रंग आणि 7 रंगासोबतच 7 सगळ्या गोत्रांची माहिती या झेंड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर ही होती गोटूल आणि सल्लाशक्ती चिन्हाबद्दलची माहिती. तर व्हिडिओ आता इथून करतो समाप्त. तर सगळ्यांना जय शिवा आणि शिवाजीवर.